उज्जैन येथे स्थित असलेल्या महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे। त्याला जगभरातून मान्यता देखील आहे। अनेक जण या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी फार दूरहून येत असतात। असे म्हणतात, ज्यांच्या मनात शिवशंकर वसलेले आहेत त्यांना एकदा तरी भगवान शिव आपल्या दर्शनासाठी नक्कीच बोलवतात। पण या महाकालेश्वर मंदिराची एक पौराणिक कथा कायम सांगितली जाते, ती आता जाणून घेऊया। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात, पण एक कथा अशी आहे की चंद्रसेन नावाचा एक राजा होता। तो शिवाचा खूप मोठा भक्त होता। त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठे भक्त होते, त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता। एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेला रिपुदम नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले। याच दरम्यान दुष्यंत नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली। त्यामुळे सारे राज्य उद्ध्वस्त झाले। राक्षसाच्या उत्पत्तीने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले। त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले। त्यावेळी त्यांनी महाकालचे रूप धारण केले होते। त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले। तेथील लोकांची भक्ती पाहून महाकाल तिथेच विराजित झाले। तेच हे उज्जैनमधील शिप्रा नदीवर वसलेले महाकालेश्वर मंदिर होय।